पण कामतगर आपण पाहतोय पुढे चाल केले गेलं आहे. त्या संघासमोर कुठला संघ दोन हात करेल येणारा काल सांगून जाईल, कारण या दोन टीम मधून कुठला तरी एक संघ त्यांच्याशी दोन हात करणार आहे. तर जॉलीस्पोर्ट कामतगर संघाला विनंती आहे की आपणही उपस्थित राहायचं आहे. आपण पाहता ज्या हनुमान स्पोर्ट क्लब पोगाव आयोजित स्वर्गीय महेश बारशी स्मृती चषक 2025चा भव्य दिव्य असा भगवमय वातावरणामध्ये राबवण्यात आलेली स्पर्धा मित्र पाहायला मिळते. निसर्गाच्या कुशीत अर्थात दिंडीगडच्या पायथ्याशी वसलेलं एक छोटंसं गाव, त्याचं नाव पोगाव. आणि पोगावरती खऱ्या अर्थाने शिवशंभोची कृपा आहे. आपण पाहतोय की या गावची टीम असो की गावची माणसं असो खूप प्रेमळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या भिवंडी तालुक्यामध्ये कुठेतरी मी तर म्हणे या भूमीच्या पटलावरती हरवलेला गाव, परंतु याच्यावरती शिवाची कृपा. आणि आज आपण पाहतोय की हा गाव जो आहे तो भिवंडीमध्ये टॉप 10 मध्ये गणला जातोय, कारण इंडस्ट्रियल एरिया या गावामध्ये भरपूर वाढलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की या गावाचं नावही भिवंडीमध्ये आदराने घेतलं जातंय. बोलूया खेळाकडे आपण. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज, विनंती असेल. आपली प्रेयर प्रार्थना जर संपली असेल तर आपण लगेच खेळाला सुरुवात करूया. निश्चित आपण जर पाहिलं या गावावरती आणि या टीमवरती ज्याचं आतोनात प्रेम, त्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते. मरावी परिकृती उरावे असं नेहमी म्हटलं जात आहे. आणि त्यांची प्राण ज्योत तेवत ठेवण्यासाठी या समाजामध्ये या माणसाला अर्थात आपण पाहतोय त्यांची प्राण ज्योत जलद ठेवण्यासाठी ही राबवण्यात आली स्पर्धा. आपण पाहतोय स्वर्गीय महेश बारशी स्मृती चषक 2025चं हे आयोजन जानमान स्पोर्ट क्लब पोगाव एक चांगली टीम पाहायला मिळते. आणि त्या अनुषंगाने ही आपण पाहतोय ग्रामस्थांच्या माध्यमातून स्पर्धा. देवेश आणि आदित्य आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. चला लवकर आपण खेळायला सुरुवात करूया प्लीज, विनंती असेल. महेश येतोय. पहिलं चेंडू हाताळण्यासाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर चांगली सुरुवात, दमदार सुरुवात कुठल्या संघाच्या माध्यमातून होते पाहूया. फलंदाज की गोलंदाज, ज्याची दमदार सुरुवात त्याच्यासाठी काल चांगला असेल यात मात्र काही शंका नाही. बट क्रिकेटमध्ये अनिश्चितता नेहमी पाहायला मिळते. पाहूया पहिल्या चेंडूसाठी महेश टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. आदित्य पहिल्या चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र बॅकवर्ड स्पेड एग्रिजन मध्ये जातोय जातोय जातोय, परंतु या ठिकाणी झुंबड वाजली होती त्या चेंडूला अडवण्याची आणि चेंडू मात्र अडवला गेला आहे या ठिकाणी. परंतु आपण पाहतोय अतिशय वेगाने या 3 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये चांगली रनिंग दोन फलंदाजांमध्ये पाहायला मिळत आहे. देवेश आणि आपण पाहतोय आदित्य. यावेळेस देवेश येतोय स्ट्राईक एंडला. डावकऱ्या शैलीचा हा फलंदाज आहे. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, पाहूया इनफिल्डच्या वरतून चेंडू मात्र सीमारेषे बाहेर, चौकार. पहिल्या चेंडूवरती अकाउंट ओपन केलं जातं देवेश या बॅटरचं. एकंदरीत धावसंख्या 7 या अंकावरती पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना आहे. पाहूया 4 षटकांमध्ये यशवंत स्मृती राणाल किती धावांची मजल मारेल.
कामतगर आपणही तयार राहायचं आहे, कारण यातील विजेता संघ आपल्याशी 2 हात करणार आहे. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती असेल. कालच्या दिवसामधून आपण पाहतोय जय दुर्गा बी भादवड हा संघ क्वालिफाय झालेला आहे. पाहूया आजच्या दिवसातून कुठला संघ या ठिकाणी क्वालिफाय होतोय. पुढे चेंडू पाहूया. या ठिकाणी यावेळेस वड शॉट, क्या बात आहे. चेंडूला फेकून दिला सीमा पार, बिग हिट षटकार. क्या बात आहे. वाऱ्याच्या गतीने या ठिकाणी आपण पाहतोय सिक्सर येतोय. 10 धावा आपण वैयक्तिक धावफलकावरती खेळतोय देवेश. आणि संघिक स्कोर जर विचार केला तर 13 धावांवरती सुरुवात दमदार असरदार आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी कमबॅक करेल का महेश पाटील पाण्यासारखं राहील. भोला या नावाने फेमस आणि फोकस या तालुका क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. पाहूया पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्क वरती. अजून एक दे धमाका दे तडाखा तोडो फोडो अशी सरकार बसत असताना या ठिकाणी षटकार. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 19 या अंकावरती झपाट्याने वाढत असताना पाहायला मिळतंय. कारण आपण पाहतोय चौकार षटकार षटकार अशी अतिशबाजी मैदानाच्या आतमध्ये देवेश साकारतोय. आक्रमक रूप धारण करतोय, धाडतोय, वाघासारखी डळकारी फोडतोय. पाहूया या डरकाळीला शमवतो थांबवतो का. नेक्स्ट चेंडूवरती काय घडतंय. महेश पाटील पुन्हा एकदा या ठिकाणी होतोय तयार. कारण माहिती आहे मोठी टीम आहे. या टीम समोर आपल्याला आक्रमक रूप धारण करणं गरजेचं आहे. जेवढे मोठे फटके खेळू आपल्या टीम साठी तेवढं चांगलं. पुढे चेंडू यावेळेस अतिशय वेगाने बॅट फिरवली होती, परंतु इथं मात्र चेंडूला खाली ठेवला होता आणि गती प्राप्त करून दिली. परिणाम स्वरूप आपण पाहतोय नीड धावची होते सांगता. 19 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. या ओव्हर मधील आपण पाहतोय पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात. कारण बॅक टू बॅक 2 षटकार लागले होते. त्याच्या अगोदर चौकार म्हणजे धावांची बरसात पाहायला मिळाली होती, परंतु ती तर मात्र थांबवलेली आहे. पाहूया पुढील चेंडू. आता मात्र खराब चेंडू, उत्तम प्रहार, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक बिग ब्लास्ट षटकार. निश्चितच चांगला फटका पाहायला मिळते. पंच नव्वाल आहे ना. यस, फ्री हिट चा चेंडू आहे. पाहूया या फ्री हिटचा कशा प्रकारे उपयोग केला जाईल, परंतु धावा भरपूर बनल्या गेल्यात. या ठिकाणी आपण पाहिलं तर 26 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी आहे. आमच्या स्कोरर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. ज्या 88 धावांचं लक्ष जय बजरंग कारिवली संघाने ठेवलं होतं तो संघ या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि त्याच्या अगेन्स्ट या ठिकाणी विध्वंसक फलंदाजी, स्फोटक फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस ऑन साईडला पाहायला मिळते. कॉर्नरच्या रिझन मध्ये चेंडूला डीप मध्ये कलेक्ट केलाच जातोय. एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि आता मात्र कुठेतरी जाऊन षटक समाप्त होतोय आणि धावसंख्या धावफलकावरती बिनबाद आबाद पाहू शकतो आपण 27 धावा. 4 षटकांचा मित्र सामना आहे हा आणि याच्यामध्ये एक अफलातून षटक घडतंय. खास करून देवेश यांची जी आतिषबाजी, 3 षटकार 1 चौकार, त्या जोरावरती डावाला मिळाला गेला तो आकार 27 धावांचा. आणि निश्चित एखाद्या टीमवरती तुम्ही ज्यावेळेस हावी होऊन खेळाल त्यावेळेस त्या टीमवरती दडपण वाढतोय आणि इथं मात्र खुलून फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतंय. यशवंत स्मृती राहणार या ठिकाणी आपण जर पाहिले नाणेफेक हरून प्रथम फलंदाजी करत होते. कुठेतरी त्या प्रेशरचा सामना करत असताना डोक्यामध्ये ठेवलं नाही आहे मला धावा बनवायच्या आहेत आणि जास्तीत जास्त कशा प्रकारे बनवता येतील याकडे लक्ष दिलं गेलं आहे. कारण त्यांनी आपल्या पंखावरती विश्वास ठेवलेला आहे.
म्हणून तर म्हटलं जातं ना, हे वरारी पंखाच्या जोरावरती, कारण तुला यशाचा शिखर गाठायचा आहे. पाहूया यशाचं शिखर गाठण्यासाठी दोन्ही टीम एकामेकाशी द्वंद्व युद्ध करतायत. पुढील चेंडू यावेळेस अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी हुशारीचा चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. डावकरीच्या शैलीचा हा स्फोटक देवेश, याची शैली ओळखली गोलंदाज आपण पाहतोय मोहित घरत याच्या माध्यमातून. कारण मागील ओव्हरमध्ये जर पाहायला गेलं तर महेशवरती जो प्रति हल्ला चढवला होता त्याचा दडपण कुठेतरी प्रेशर दबाव असू शकतोय, परंतु समोर माझ्या कोण आहे मला माहिती नाही, परंतु मला खेळ चांगला करायचा आहे. माझी नैसर्गिक गोलंदाजी कशी होईल याकडे लक्ष देत असताना पहिला चेंडू मात्र आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात या ठिकाणी हाताळला गेला आहे. 27 धावा फलकावरती एक भलं मोठं आव्हान उभं करण्याच्या तयारीमध्ये, परंतु हे क्रिकेट असं खेळ आहे सहकार्याचं की एखाद्याने चुकी केली दुसऱ्याने त्याच्यावरती पांघरून टाकायचं असतं, आणि ते पांघरून पाहूया टाकतात की काय गोलंदाज. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फेकी ही चांगली पाहायला मिळते. कलेक्शन जरी चुकीचं झालं तरी कुठल्या प्रकारचा अतिरिक्त धाव खर्च नाही आहे. एक धाव मिळते. एका धावेने 28 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. या स्पर्धेचा मित्र दुसरा दिवस आणि अतिशय चांगली स्पर्धा नियम कटिबद्ध असलेली पाहायला मिळते. दररोज आपण पाहिला 8 संघ पाहायला मिळत आहेत ना. 8 संघ वेळेवरती उपस्थित राहतानाही पाहतोय आपण. आजच्या दिवसातून कारिवली, राणाल आणि कामतगर अशा 3 टीम शिल्लक आहेत. या 3 टीम मधून कुठली अंतिम टीम निघेल येणारा काल सांगून जाईल. बट कामतगर संघाची खूप चांगली कामगिरी आजच्या दिवसातून, आणि आजच्या दिवसात या द्वंद्व युद्ध कोण ठरेल सरस पाहूया. पुढे चेंडू यावेळेस अतिशय वेगाने इथे ही बॅट फिरवण्याचा प्रयत्न, परंतु कीपर पहा किती चांगली आपल्याला पाहायला मिळते. जयेश अगदी आपण म्हटलं ना तर विकेटला चिपकून आहेत, स्टंपला लगतच पाहायला मिळते. आणि कलेक्शन ही पहा किती चांगलं. आणि ज्यावेळेस असा विकेट किपर असेल ना त्यावेळेस फलंदाजाला जागेवरच राहून खेळावं लागतंय, आणि तो कुठेतरी एक फलंदाजावरती मानसिक प्रेशर सुद्धा असू शकतोय. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस स्लोअरचा मारा ठेवला होता, हवा तसा फटका खेळता आला नाही आहे. एक धाव घेतली जाते. आता मात्र सिंगलने खेळ पाहायला मिळतोय, कारण कमबॅक करणं गरजेचं असतं आणि कुठल्या तरी गोलंदाजी येऊन जे वाढतं धावफलक आहे त्याला थांबवणं गरजेचं असतं. त्याच्यावरती आपण पाहिलं तर रोख लावणं गरजेचं असतं. आणि असा गोलंदाज मोहित घरत येतोय उदयास या मॅच मध्ये आणि धावांना थांबवतोय. 29 धावा धावफलकावरती आतापर्यंत 2 धावा खर्च करतोय. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पुढे चेंडू पुन्हा एकदा स्लोअरचा मारा ठेवलेला अपील जरूर केले गेलं आहे, आणि इथं काय घडतं पाहूया. यस, या ठिकाणी चेक केलं जात आहे आणि बोलच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज होतोय बाद. या ठिकाणी पुन्हा एकदा तपासलं गेलं आणि फलंदाज बादच आहे, कारण कुठल्याही टीमवरती अन्याय होऊ नये याच्यासाठी कमिटी दक्ष आपल्याला पाहायला मिळते. क्या बात आहे मोहित, व्हॉट अ बॉल. गर्व करावा असा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. कुठल्या तरी गोलंदाजाला येऊन धावा थांबवणं गरजेचं असतं. संघनायकाने निवड केली मोहित घरतेची. सामन्याला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेस पहिला चेंडू त्याच्या हातामध्ये दिला होता, परंतु त्यानंतर संघनायकाच्या डोक्यामध्ये काय विषय आला आणि ती ओव्हर चेंज करून आपण पाहिली तर महेश पाटील यास दिली गेली, परंतु यावेळेस येतोय आणि धावांना थांबवतोय. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक, शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी तयार. पुन्हा एकदा पाहू शकता आपण मोहित. भरपूर
लांब लचक असा रन पाहायला मिळते गोलंदाजाचं. यावेळेसही इथं पाहू शकता आपण अजून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण अतिशय तेज तर्रार जागते रवचा या ठिकाणी आपण पाहिलं तर आदेश देत असताना गोलंदाज मोहित घरत बॉल फेकतोय. 2 धावा फक्त खर्च केल्या. वाट बॉल संघाला गरज होती आणि मी तर म्हणतोय प्रत्येक खेळाडूने तेच विचार करणं आहे, संघ माझ्यासाठी काय करतोय यापेक्षा मी संघासाठी काय करेन ही धमक चमक घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरायचं असतं. परंतु काही चुका मैदानाच्या आतमध्ये घडतायत. एखादा दिवस असतोय की एखाद्या खेळाडूचा बॉल परत नाही, एखाद्या बॅट्समनच्या बॅटला बॉल लागत नाही, असा दिवस येतोय. तो दिवस कदाचित आज महेश पाटील याचा असावा, कारण एक चांगला गोलंदाज आहे. परंतु अशा जेव्हा जास्त धावा खर्च होत आहेत ना, तेव्हा त्या गोलंदाजाला मात्र ट्रोल केला जातोय. परंतु मी तर म्हणेन की सर्व टीमच्या खेळाडूने त्यांना सपोर्ट करणं गरजेचं आहे, त्याचा मनधैर्य वाढवणं गरजेचं आहे. काही हरकत नाही, नेक्स्ट मॅचसाठी तू चांगला प्रयत्न कर, चांगला ट्राय कर आणि यापेक्षा चांगलं कर असं सांगणं गरजेचं आहे. तेव्हा त्याच्या नेक्स्ट मॅचला त्याच्यामध्ये खुमारी उभी राहील, त्याच्यामध्ये शक्ती उभी राहील. आणि आता नर्वसरित्या पुन्हा एकदा तोच प्रयत्न करायला जाईल तर पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती होईल. म्हणून त्याला ती आठवण करू न देता तू चांगलं करतोस हे त्यांना सांगणं गरजेचं आहे. पाहूया पुढे चेंडू. यावेळेस वाढ शॉट हवाई सबर भीमटोला वज्रटोला चेंडू सीमा पार बिगिट षटकार. प्रतीक नाईक यांचा चांगला स्वागत केला जातोय षटकाराच्या माध्यमातून. कुठेतरी धावा मोहित घर त्याने थांबवले होते, परंतु इथं पुन्हा एकदा त्या धावांना सुरुवात केलेली आहे, डावाला सुरुवात केली आहे, डावाला खुला केलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार लावून धावसंख्या पाहतोय धापलकावरती 35 लागली गेली आहे. पहिल्या चेंडूवरती जेव्हा मोठा फटका येतोय तेव्हा निश्चितच गोलंदाजाच्या मनामध्ये डबल माइंड गणित सुरू राहतंय आणि तिथे मात्र चुका होताना नेहमी पाहायला मिळत आहेत. परंतु मी तर म्हणतो धक्क्याने माणूस सुधारतोय, ते सुधरावंच, कारण एक षटकाराचा धक्का दिल्यानंतर पाहूया कशा प्रकारे कमबॅक करतोय. व्हॉट बॉल क्या बात आहे. अतिशय वेगाने हाताळलेला चेंडू पाहतोय आपण, जणू काय वेगावरती स्वार होताना पाहायला मिळतंय. वा, षटकार लागल्यानंतर चांगली कमबॅक पाहायला मिळते. म्हणून तर क्रिकेटचा खेळ हा मानवी जीवनाशी खूप मेल खातोय. प्रत्येक कृती ना कृती मानवी जीवनासाठी उपयोग ठरत असताना पाहायला मिळते. जीवनात मध्ये कुठलाही आघात असला तर खचून जायचं नसतं, नव्याने सुरुवात करायची असते. ते क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळतं. यावेळेस पाहतोय पण अजून एक चांगला चेंडू. म्हणून तर म्हणतात ना, क्रिकेट आपल्याला काय देतं, तर क्रिकेट पूर्ण जीवन जगण्याची कला आपल्याला देते. कारण सर्व काही दडलेलं आहे क्रिकेटमध्ये आहे. माणसाच्या जीवनामध्ये पाहतो आपण बालपण, थोरपण, म्हातारपण, तसं क्रिकेटमध्ये आपण पाहतोय बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग असे 3 दुवे आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिवसाचे 17 जर पाहायला मिळाले तर सकाळ दुपार संध्याकाळ असे 3 सत्रामध्ये पाहायला मिळते. तसंच क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक कृती ना कृती क्रिकेटमध्ये माणसाची दडलेली पाहायला मिळते. पुढील चेंडू पाहूया, पुन्हा एकदा टर्न होत आहे. यावेळेस मात्र उडवलाय, क्या बात आहे. चेंडू फेकून दिला सीमा पार, षटकार. थोडासा प्रेशर वाढत चालला होता की दोन चेंडू बॅक टू बॅक आपण पाहतो निर्धाव खेळले गेले होते. प्रेशर खूप होता आणि तो प्रेशर रिलीज करण्यासाठी मोठा फटका येणे गरजेचा होता आणि तो या ठिकाणी आलेला आहे. कारण बॅट्समनलाही खूप ट्रोल केले जाते. एखाद 2 चेंडू जर मिस झाले तर ग्राउंडच्या बाहेर पाठीराखे असतात, त्यांच्या मनामध्ये द्विधा परिस्थिती निर्माण होते. चांगले केले ते विसरून मात्र वर्तमान कालामध्ये त्या फलंदाजाला ट्रोल केले जाते. पाहूया पुढे चेंडू. यावेळेस कार्पेटच्या सहाय्याने चेंडू ऑन साईडला येते, मिडविकेटला चेंडू ट्रॅव्हल्स होते आणि चांगले क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 42 आपण जर पाहिलं तर धावसंख्या का वाईट नाही आहे, धावसंख्या खूप चांगली आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा आलेल्या आहेत ना, त्या या ठिकाणी कुठेतरी आपल्याला कारगर ठरत असतात. जरी आपण पाहिलं तर दुसरं षटक कमी रनांचं आलं असलं तरी बाकीच्या ओव्हरला मात्र धावा जमवण्याचा प्रयत्न जो आहे तो चालू आहे. पुढे चेंडू. यावेळेस क्या बात आहे, शॉर्ट पिच होता परंतु तेच तर्रार होता, अंदाज बांधता आला नाहीये आणि या ठिकाणी निर्धावची होते सांगता. षटक क्रमांक समाप्त होते 3 आणि या षटकामध्ये 13 धावा जमा केल्या जातात. एकंदरीत 42 धावा धावपालकावरती
लागल्या जात आहेत. अक्षय पाटील नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये तयार होतोय. पाहूया. 14च्या सरासरीने धावा धावफलकावरती 42 लागल्या गेल्या आहेत. अजूनही तेवढ्या धावा जर प्रति ओव्हर मागे जर जमा केल्या तर निश्चित 50 क्रॉस करेल. आणि या ओव्हरमध्ये ज्या धावा बनतील त्या धावा निश्चित फाईट स्कोर असेल आणि कारिवली संघासाठी त्या डोकेदुखी ठरतील. परंतु आजच्या दिवसामध्ये सुद्धा जर विचार केला तर ज्या बाजूने कारिवली संघ सर्वाधिक धावा कुटण्यासाठी हायेस्ट इंडिव्हिज्युअल स्कोरचा मान्यवर ठरतोय. कारण आपण पाहिलं तर 88 धावांचं टार्गेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. कामतघर आपण तयार राहायचं आहे. एक बॅलेन्सिंग टीम कामतघर आपण पाहिलं तर सकाळच्या गटामध्ये निघालेले आहे. पाहूया या दोन टीम मधून कुठला संघ त्याचे 2 हात करतोय. अक्षय क्या बात आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या लाईन पर्यंत पोहोचले नाहीत. पायांची हालचाल अर्थात आपण म्हणतो नेहमीच की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क असणं गरजेचं आहे. तो फुटवर्क आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे आणि निर्धावची अडीकडे पाहतोय आपण सांगता होते. अक्षय पाटील पाहूया. स्लो गोर आहे. हाणामारीचं षटक त्याच्या खांद्यावरती टाकलेली संघनायकाने जुमेदवारी कशा प्रकारे पार करतोय पाहूया. यावेळेस उडवला जरूर आहे. पाहू शकता आपण चेंडू जातोय आणि फायनली सीमा पार षटकार. क्या बात आहे. या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगला फटका खेचून काढलेला आहे. कुठल्या स्पॉटवरती चेंडू हाताळला होता. समोर होता आणि बरोबर रडार मध्ये घेतला गेला आणि त्याला मात्र प्लॉट मध्ये फेकून दिलं. 6 धावांसाठी 48 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. या ठिकाणी आपण पाहतोय अंतिम ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू खूप चांगला होता. त्याचा प्रत्युत्तर देत असताना दुसऱ्या चेंडूवरती बिग हिट. तिसरे चेंडू अजून एक चांगला फटका. परंतु गॅप शोधता या ठिकाणी आलं नाही आहे आणि चांगले क्षेत्ररक्षण. चेंडू सीमा पार होता वाचलं. अंतिम क्षणामध्ये जी जंप मारली त्या जंपने या ठिकाणी चेंडूला मात्र अडवलं गेलं. 2 धावा आल्या आणि या 2 धाव्याने 50 लागली गेली आहे धावफलकावरती. आपण पाहतोय वेलकम तुषार शेलके यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. खूप मेहनत आपल्याला पाहायला मिळते. शेलके ब्रदर्स या आपण पाहिलं तर गावातील एक चांगला ब्रँड बनत चाललेला पाहायला मिळतंय आणि खूप मेहनत या स्पर्धेसाठी सर्वच ब्रदरनी घेतलेली पाहायला मिळते. मग सागर असेल, त्रिमूर्ती असेल, अन्य खेळाडू सर्वांची चांगली मेहनत यावेळेस पाहतोय आपण. चेंडूला खाली ठेवला जातोय. आता कुठेतरी कमबॅक होताना पाहायला मिळतंय. आणि नेहमी मी म्हणत असतो की जेव्हा तुम्हाला मोठा फटका लागतोय तेव्हा तुम्ही अधिक तीव्रतेने आणि अग्रेसिव्हरित्या गोलंदाजी करणं गरजेचं असतं. कारण त्यावेळेस डोकं शांत ठेवणं गरजेचं. कारण आपण पाहतोय पाण्याला चालणीमध्ये साठवून ठेवू शकत नाही परंतु बर्फाला ठेवू शकतोय. कारण ते शीत असतं, शांत असतं, थंड असतं. इथं मात्र पाहूया चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या खाली. गुड ट्राय. चांगला प्रयत्न. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहू शकता आपण. खूप दुरून आले होते चेंडूवरती परंतु चेंडू काय हातामध्ये विसावला नाही आहे. आणि दरम्यान आपण पाहतोय 2 धावा या ठिकाणी जमा केल्या. 52 धावांवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचतय. अंतिम ओव्हर पाहतोय आणि शेवटचा चेंडू काही करण्यासाठी या ठिकाणी आपण पाहिलं तर यशवंत स्मृती राणाल या टीमला अर्थात आदित्य बॅटिंग वरती आहे. स्ट्राईकला गोलंदाज तयार होतोय. यावेळेस क्या बात आहे. उडाया हवामध्ये चेंडूला फेकून दिलं. हवाची वार्ता करत असताना बिग हिट सिक्सर. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 58 धावफलकावरती 59 धावांचं लक्ष या ठिकाणी आपण पाहतोय.
मिनेश 11 ज्या बजरंग कारेवली टीम समोर या धावा कंप्लीट केल्या जातील की थांबल्या जातील या ऐकूया एक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर यांच्या आवाजाने. वेलकम सर. खूप खूप धन्यवाद व्हाईस ऑफ भिवंडी आमचे मित्र मनोज ठाकरे. तर जय बजरंग मिनेश 11 कारेवली टीम समोर एक तगडं आव्हान उभं केले. 24 चेंडूमध्ये 59 धावा म्हणजे काय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन यशवंत स्मृती राणा टीमने केली. यावेळेस आदित्यच्या बॅटमधून एक जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन पाहिलं आपण आणि दोन्ही सलामीचे बॅटर पाहतोय आपण. प्रतीक आणि मोहित ही जोडी खेळपट्टीवर. तर सामन्याला सुरुवात होताना पाहतोय आपण खूप मोठं आव्हान ठेवलेलं आहे. पाहतोय आपण जवळपास प्रति षटकामागे विशाल जर पाहिला पण तर 15 धावाची सरासरी कायम ठेवावी लागेल आणि गोलंदाजी कमाल खूप चांगली आहे, धार चांगली आहे प्रतिस्पर्धी टीम विरुद्ध जर पाहिला पण. आदित्य सज्ज होते मारा करण्यासाठी. समोर बॅटर प्रतीक नाईक आणि मोहित गरत ही जोडी. बॅटिंग खूप मोठी फळी मजबूत आहे कारेवली टीमकडे. मै होना म्हणजे पप्प्या पहिल्या चेंडूवर प्रहार हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि हा षटकार. यस यावेळेस पात्र ड्राईव्ह केले. ऑन ड्राईव्ह पाहतोय आपण. निश्चित तुषार शेळके ब्रदर्स यांचं सुद्धा एकदा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. कमिलीचा फटका पाहिला पण प्रयत्न खूप चांगला होता तिथं. पण नवीन रूल नियमानुसार आपल्याला चेंडू येण्याच्या पूर्वीच मैदानाच्या बाहेर जाता येत नाही. हे जर पंचाच्या लक्षात आलं तर पंच नो बॉल घोषित करू शकतात. चांगली सुरुवात प्रतीक नाईक करतो आपल्या टीमसाठी. यास पात्र हा केडीके कडक आहे. उंच उंच आणि लांब लांब पल्ल्याचा हा उत्तुंग षटकार. त्याला घोषणी घालणारा षटकार पाहतोय आपण. काय लांब लांब पल्ल्याची षटकार कारेवली टीमचे बॅटर आज मारता येतं. निश्चित टार्गेट किती आहे हे आम्हाला माहित नाही. आम्हाला काय करायचंय, खेळ कसा आहे ते दाखवायचं आहे. धावसंख्या पाहतोय आपण 12 बिनबाद 3 चेंडूच्या
खेळ पाहतोय आपण सध्या तरी. आणि या सलामीचे दोन्ही बॅटर जेव्हा प्रत्येकाने षटकार मारला तेव्हा मी कुठं मागणं थांबणार आहे, मी पण षटकारांनी खातं उघडतोय. अजून एक धमाका पाहतोय आपण. ऑन द राईटचा हा क्लास फटका कव्हरच्या वरतून नेत्रदीपक षटकार. किल्ले 3 षटकार प्रत्येक च्या बॅट मधून. अतिशय क्लास. राईट द विकेट. अजून एक हाकडचा फटका. गॅप शोधून काढलाय. 2 शतक फक्त चेंडू आणण्यासाठी धावणार आणि सीमा पार चौकार. त्यात असं वाटतं की कमरेला एक पिवशी बांधली, त्याच्यातून हळूहळू एक एक फटका बाहेर काढतोय आणि हा फटका बाहेर काढला. काय क्लास. चेंडू बघितलं थोडंसं ओजीटीच्या बाहेर आहे, रूम आहे, कट केलंय चेंडूला आणि चौकार वसूल केलाय. धावसंख्या 22. मागडं षटक हाताळताना गोलंदाज. अजून एक धमाका. क्लास आहे. मिड ऑन ला क्लिअर करतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईन कडे. व्हीआयपी डाईकडे येणारा हा चौकार. पहिल्या षटकामध्ये 26 आणि टीट फॉर टेट कुठंतरी एका धावेने अजून पिछाडीवर आहे कारिवली संघ. प्रत्यक्ष दोन्ही टीमची आपण पहिल्या षटकामध्ये तुलना केली आणि विवरण जर पाहिलं ना तर बॅटिंग करणारा संघ रानडे यांनी तब्बल 27 धावा घेतल्या होत्या आणि इथे मात्र एक धाव कुठंतरी माग आहे. अतिशय क्लास. 3 षटकार 2 चौकार आणि तब्बल 26 धावाचा पाऊस पडलाय. थोडंसं आकाशामध्ये जर पाहिलं पण ढगाळ वातावरण वाटत नाहीये. धुके आपण पाहतोय सातत्याने आणि त्याचा परिणाम की जेव्हा वातावरण म्हणजे नमी असते तेव्हा म्हणजे हवाई फार करणं कठीण असते. यासाठी जो शेवटचा सामना होईल त्याचं नाणेफेक खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. गोलंदाज सज्ज होताना प्रणय. चांगला ट्रम्प कार्ड ऑफ गोलंदाज वाफी करून द्यायला लागेल. अजून 18 चेंडू 33. सामना संपला नाहीये. हा षटक चांगला टाकावा लागेल, वाफी करावी लागेल आणि या बॅटर समोर आता मात्र पाहतोय आपण मोहित घरत. यासपाता चांगला फटका डाऊन द ग्राउंड. अतिशय सुंदर झेल आणि मोहित घरची खेळी संपुष्टात. चांगला झेल ओजीएसटीच्या खूपच बाहेर चेंडू होता आणि या चाकीवरून शक्तीचा वापर करण्याचा प्रयत्न होता आणि कुठेतरी शक्ती कमी पडली फटक्यामध्ये आणि एका चांगलं झेल कंप्लीट केलंय. 26 वर पहिला बॅटर बाद होते. नवीन बॅटर खेळपट्टीवर पाहते आपण आता मात्र अक्षय याला पाचारण केलेलं आहे. चांगला बॅटर जेव्हा जेव्हा पदार्पण झाला होता तेव्हा मात्र तो वर्ष त्याच्या नावाने होता. कमैलीचा ओपनर बॅटर आता माझा क्रमांक 3 वर बढती देण्यात आली या सामन्यामध्ये. स्वतः पप्प्या खारी केवढा मोठा बॅट्समन अजून कधीच क्रमांक 1, 2, 3 वर येत नाहीये. संघाची अडचण जशी असते त्या परिस्थितीत तो बॅटिंगसाठी येतोय आणि फिनिश करतोय. सर्वात मोठा फिनिशर कोणी असेल तर कारिवली टीम मध्ये पप्प्या खारीक. सज्ज होताना पाहतोय आपण हाताला माती लावताना आणि अक्षय. पहिल्या चेंडूवर मात्र प्रणय चांगला एक गोलंदाज या टीमचा पाहतोय आपण. चांगला चेंडू परत एकदा पाहतोय आपण आणि हा चेंडू डबल टाकावा लागेल. वाईटचा इशारा येतोय. चांगली सुरुवात प्रणय या षटकामध्ये करतोय पाहता आपण. यास पाहता चांगला चेंडू बॅटची मोठी कड फ्लाय स्लिप मार्गे गलीकडे चेंडू ट्रॅव्हलिंग होतोय आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कम्प्लीट एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरते ती
28. अतिशय चांगलं षटक हाताळताना गोलंदाज प्रणय आपल्या टीमला वाफी करून देताना पाहतोय. 16 चेंडूचा खेळ बाकी आहे. 31 धावाचं टार्गेट कारिवली टीम समोर अजून कायम आहे. कोण जिंकेल आणि या सुपर 4साठी कुठला संघ तो सामना खेळण्यासाठी सज्ज असेल. 44 फूट कामतगड टीमचं आगमन झालं. टीमचा कॅप्टन आपण या सज्ज राहायचे. चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बॅक टू द बॉलर. अप्रतिम पहिल्या षटकामध्ये तब्बल 26. त्यानंतर काय बॉलिंग अटॅक आहे. आणि पहिल्या सामन्यात सुद्धा प्रणय यांनी अतिशय अचूक टप्प्याचा मारा केला होता. आणि टीमला जर विचार केला आपण वेलकम कारिवली टीमवर ज्याचं खूप मोठं प्रेम आहे. निश्चित याच पात्रा फटका हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाहीये. डीप कव्हरकडे चेंडू आता पॉईंटकडे रवाना होतोय आणि 2 धावा कंप्लीट करताना पाहतोय. मी कारिवली टीमचे सर्व आणि कारिवली गावाचं युवा नेतृत्व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मिनेश दादांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. जेव्हा जे बजरंग कारिवली संघाला गरज भासते मेणे दादा आवर्जून धावून येतो आपल्या टीमसोबत आणि आपल्या पोराचं खेळाचं दर्जा कसा उंचावायचं आहे हे त्याला माहीत आहे. याच पात्र हा फटका अतिशय क्लास आहे. टिपिकल पॉवर प्लेचा फटका. चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा पार आलाय. हा निमिदाला सलामी देणारा चौकार. की 34 धावा आहे. त्यामधून 98% 98% जर पाहिलं आपण तर प्रतीक नाईकच्या नावावर या धावा आहेत. 34 समीकरण अतिशय सोपं बनलंय आता. 13 चेंडू आणि 25 धावेची आवश्यकता आहे. सोपं नाही आहे. पहिली स्थिती या टीमची अशी होती की कामांची ज्या प्रकारे बॉलिंग केली नंतर खूप चांगला अटॅक केलं आणि सामना जिंकून दिला. सामना संपला नाही अजून मित्रांनो. चेंडूचा आकार बदललाय हे बॅटरनी सांगितलंय दाखवलंय आणि दोन्ही पंच सहमत झाले. व्यासपीठावर आमचे काही पाठीराखे आणि आयोजक कमिटीचे मेंबर त्यामध्ये तुषार शेलके ब्रदर्स जर म्हटलं नो डाऊट क्रिकेटवर खूप मोठं प्रेम. असे 4 बंधू एकत्र या टीममध्ये खेळतात आणि सातत्याने क्रिकेटचं त्यांचं उंचावत गेलेलं आहे. मग ग्रामीण क्रिकेट असो आपल्या गावासाठी किंवा आपल्या सिटी क्रिकेट आपल्या टीमसाठी. क्षेत्ररक्षणची विरचना पाहूया आपण. शेवटचं चेंडू असेल दुसऱ्या षटकातलं प्रणय. तरी पण चांगली गोलंदाजी म्हणता येईल प्रणयची. वा बाई वा. कमबॅक करून आपल्या टीमला समोर प्रतीक छोटा बम बडा धमाका आणि हा ऑन रेट पाहतोय. ठीक आमच्या डोळ्यासमोर चेंडू ट्रॅव्हलिंग होताना चांगलं क्षेत्ररक्षण स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय म्हणून हा पटका खेळला आणि मनात इरादा बनवला होता पण स्ट्रोक चेक करतोय. ऑन रेट छोट्या बॅकीचा वापर केला होता. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 35. यस आणि एक मोठी खुशखबर आहे. आता मात्र शेलके ब्रदर्स का नामी कापी आहे आणि काल आपण क्षणचित्रे पाहिली होती. शेलके फॉर्म हाऊस मला वाटते पिलंजे इथं त्यांचा एक खूप सुंदर फॉर्म हाऊस आहे आणि जर कारिवली संघ प्रदर्शन चांगलं करतोय आणि टॉप 4 मध्ये प्रवेश घेतोय तर शेलके ब्रदर्स फॉर्म हाऊस त्यांच्यासाठी फ्री राहील. धन्यवाद तुषार दादा. खूप मोठं मन आहे आणि मनासारखे तुम्ही प्रत्येक टीमला उत्साहित करता. तर 2 षटकाच्या समाप्ती हे पाहू शकता आपण. शेलके ब्रदर्स फॉर्म हाऊस भिवंडी आणि त्याचेच प्रोप्रायटर त्याचेच मालक पाहतोय आपण शेलके ब्रदर्सचे तुषार शेलके दादा व्यासपीठावर. आणि कारिवली संघाला जर इथं जाऊन एन्जॉय करायचं असेल तर तुम्हाला फक्त 2 सामने जिंकावं लागेल. हा सामना एक आणि त्यानंतर पण कठीण डगर असेल कारण की जॉलीस्पोर्ट कामतगर टीमचं प्रदर्शन खूप जोमात आहे. कारण की जनुमान पोगाव सारखे एक मातबर टीमला सुद्धा टीमने बाहेर काढलेलं आहे. समतेश बॉलिंग अटॅकला समोर प्रतीक नाईक छोटा बम बडा धमाका.
हा चेंडू मात्र खूपच बाहेर आहे. पंच इशारा करत आहेत की हा चेंडू अतिरिक्त टाकावा लागेल. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 36, 12 चेंडू 23, 3 फटक्याचं काम आहे आणि 12 चेंडू. हे 3 कधी पण मारू शकता काळवडी टीमचे बॅटर. जेव्हा जेव्हा मेगा इव्हेंट असतात ना, तेव्हा मात्र काळवडी टीमचं खेळाचं प्रदर्शन अजून जास्त उंचावतोय. आड्या बॅटने हा फटका मिडविकेट क्षेत्राकडे अतिशय वेगळा. आता फंबलिंग पाहायला मिळते. एक धाव पूर्ण, फक्त आणि फक्त एकच सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. टीमची धावसंख्या 37, 11 चेंडू 22, प्रत्येक चेंडूवर 2 धावीची आवश्यकता आहे काळवडी टीमला सामना जिंकण्यासाठी. स्ट्राईकला बॅटर अक्षय 1 चेंडूचा सामना केलाय आणि एक या धावसंख्येवर बॅटिंग करतोय. जॉली स्पोर्ट कामतगड टीमचा संगणक आपण टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचे. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पात्र अतिशय क्लास चेंडू, दांडी गोल आणि अक्षय परतीचा प्रवास करताना रिप्लेमध्ये पाहणं उचित ठरेल. कशा प्रकारे चेंडू वेगवान हाताळला होता हे पाहू शकता आपण. 37चा चेंडू ट्रिप्स करून गेला. परफेक्ट चेंडू टाकला होता आणि मोठा विकेट इथं मात्र प्राप्त करतोय. चांगली सुरुवात समतेश करतोय. 10 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी इथून मात्र अजून 22 धावीची आवश्यकता आहे. आता मात्र स्वतः पप्या खारीक, माहिती आहे पप्या खारीकची किंमत किती मोठी आहे. सध्या आपल्या गावासाठी जास्त क्रिकेट मध्ये बिजी असतात पप्या खारीक. आल्या पावली हा बिंगरी फटका पाहतोय आपण स्कोर लेग कडे. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करता येईल. चांगलं षटक. 9 चेंडू 21, कठीण डगर आहे पाहतोय आपण. आता मात्र प्रतीक नाईकवर एक मोठी जबाबदारी. या 3 चेंडूमध्ये एक मोठा फटका खेळणं गरजेचं राहील कारोली टीमला. समतेश अतिशय चांगला तिकट बारा करताना पाहतो आपण. लेंथ लाईन अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पुढचा चेंडू. याच पाहता स्वीपचा फटका पाहतोय. खाली क्षेत्र आहे, रोखू शकेल की नाही. दुरून आलंय क्षेत्र, फील्ड केलंय. चांगला थ्रो पण अतिशय वेगात. या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय बॅटर प्रतीक नाईक. व्यक्तिगत 12 चेंडूमध्ये तब्बल 36 या धावसंख्येवर पाहतोय आपण खेळताना. या स्पर्धेची हायेस्ट इंडिव्हिज्युअल खेळी ज्या बॅटरीच्या नावावर आहे त्याचा रेकॉर्ड इथं मात्र मोडेल काय प्रतीक नाईक. काल बंद्यामध्ये काल टीमचा 8 चेंडू आणि 19 धावीची आवश्यकता आहे. कालेरचा कुणाल यांचा जो रेकॉर्ड आहे 40 धावाचा नाबाद, तो रेकॉर्ड मागे ठेवेल काय प्रतीक. चांगला चेंडू फ्लिक केलंय मिडविकेट क्षेत्राकडे. फक्त एक सिंगल मिळेल. अजून एक फोटो फिनिशकडे सामना, पण इथं मात्र तालमेलची साप कमी आहे. हा ना करत शेवटी मात्र एक धाव आणि याचबरोबर 41, 7 चेंडू आणि 18. विशाल सर, मी पहिलेच उल्लेख केला होता की हा चेंडू निर्णायक असेल. जर इथून मात्र चेंडूवर एखादा विकेट प्राप्त झाला तर मात्र कठीण आव्हान असेल जय बजरंग मिनिश 11 कालवी टीमला. आणि इथून मात्र एखादा मोठा फटका जर आला तर मात्र निश्चित मग कालवी टीमकडे झुकलं जाईल. पण जर त्याला मतो नाही, जो होना है वो मैदान पर होता ही रहेगा. 7 चेंडू 18. खूप महत्वाचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज समतेश. सिमेंटची विकेट असते, थोडासा पडला तर बॉलर किंवा बॅटर दुखापत जाणवतोय, त्याचा परिणाम. याच पाहता पप्प्या खारीकच्या बॅट मधून हवाई फायर आणि फरार. चेंडू वरतून षटकार. अगदी बरोबर. कारिवली टीमच्या पप्प्याच्या बॅटमधून षटकार आला आणि जावई बापू खुश, आनंदित.
चला आपण अजून एक सामना व्हायचा बाकी आहे, त्यासाठी आपण सहयोग करायचे आहे. 6-12चं समीकरण आहे. प्रतीक नाईक अजून 37 धाव्यावर खेळतोय. 3 धावा जर बनवल्या तर रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये त्याच्या नावावर हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर बनू शकते. आणि आज सर्व काही कारवी टीमच्या नावावर रेकॉर्ड आहे. पाहतोय आपण 4 बॉलला म्हणजे 4 विकेट पोगावच्या टीमचा सुदर्शनच्या नावावर तो एक रेकॉर्ड आहे. आणि हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर कारवी टीमच्या नावावर तब्बल 87 धावा. आणि हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर जर बनवायचा असेल तर प्रत्येकाला 3 धावा बनवायला लागेल. 6-12 असं समीकरण. प्रतीक 2 फटक्याने सामना फिनिश करेल काय? यावेळेस फाता चांगला चेंडू होता. खोलट टप्प्याचा चेंडू, मनगटी फटका, टर्न केले चेंडूला फक्त एका सिंगल. 5-11चं समीकरण आहे. 5-11चं समीकरण आहे. सामना अजून संपला नाहीये. यशवंत स्मृती राणा संघ फाईट करताना पाहतोय आपण कालवी टीमच्या विरुद्ध. 5-11चं समीकरण. गोलंदाज भूपेश ज्यांनी अंतिम षटक अतिशय चांगलं हाताळलं होतं. कामन टीमच्या विरुद्ध विसरून चालता येणार नाहीये. आणि काय तो सामना जिंकून दिला. एका क्षणी असं वाटतं पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र काय कमबॅक केलंय. अकबर सारख्या बॅटरला त्यांनी उभं ठेवलं होतं खेळपट्टीवर. सज्ज होताना गोलंदाज भूपेश पप्प्याला थांबवलंय. प्रश्न विचारला होता पण मुकेशने बॅट चेंडू लागली आहे. एक सामना हळूहळू का होईना आपण भूपेश सामना रंगतदार स्थितीकडे घेऊन जाताना 4 चेंडू आणि 10 असं समीकरण. प्रतीक छेनी आतापर्यंत अतिशय अप्रतिम बॅटिंग केलेली आहे. त्या बॅटिंगवर पाणी फेरेल काय स्वतः प्रतीक? 14 चेंडूचा सामना केलाय आणि 38 धावसंख्येवर बॅटिंग करतोय. 4-10 असं समीकरण. यावेळेस मात्र हा धमाका 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 दूर असा टोला षटकार. शतक पटकवण्याची आणि एक रेकॉर्ड सर्वात मोठी धावसंख्या. एकाच फटक्यामध्ये 2 रेकॉर्ड बनवेल का? इथं मात्र प्रतीक नाईक 44 एक रेकॉर्ड बनवलंय या स्पर्धेमध्ये. हायस्ट इंडिव्हिज्युअल स्कोर बॅटरचा पाहतोय आपण 44 15 चेंडूमध्ये. तीन चेंडू 4. सोपं समीकरण, सोपं पेपर आहे समोर, पण कधी कधी तो सोपं पेपर दिसायला कठीण बनतोय. अजून एक धमाका आणि हा झेल की मॅच. ओ माय गॉड, कोणाचं झेल सोडलंय इथं मात्र? प्रतीक नाईक जो धमाकेदार डाव खेळतोय 47 वर 47 वर पोहोचलाय, सॉरी 46 वर. आणि आता मात्र 2 चेंडू 2 धावा. झेल जर घेतला असता सामना थोडस निश्चित मी तर म्हणेन की एक रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपला असता. तो झेल नाही सोडला, मला वाटतं की सामना सोडलेला आहे. कधी कधी म्हणतात क्रिकेटमध्ये असं नाहीये, सोपे दिसणारे झेल आपण ड्रॉप करतो आणि अवघड वाटणारे झेल ते कन्व्हर्ट करतात. आणि याचबरोबर अर्धशतक पटकावणारा पहिला बॅट दाखवच्या प्रतीक नाईक. अतिशय चांगलं एक धमाकेदार षटकाराने अर्धशतक कंप्लीट केलंय. नाही तुटू दे, पण तुला लागलं नाही पाहिजेत. 18 चेंडूमध्ये 52 धावाची खेळी साकारली आणि मॅन ऑफ द मॅच. आणि 2 सामन्यात जर विचारला पण प्रतीक नाईक यांची तब्बल जवळपास 80 पेक्षा जास्त धावा आपण पाहतोय. टॉस साठी यायचे. चला जॉली स्पोर्ट कामतगड टीमचा संघनायक मॅन ऑफ द मॅच प्रतीक. स्पर्धेतला पहिला अर्धशतक ज्यांच्या नावावर आहे तो ठरलाय.